कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते कावेरी आणि यशपासून. तर आता इथे कावेरी म्हणते, निशा जेवली नाही ना तर माझ्या घशातून घास उतरत नाही. आणि इथे तर तुझी आई त्यांची सख्खी ननंद आहे असं म्हणते आता इथे कावेरी युगला. त्यांना घरातून बाहेर काढतील हे कसं शक्य आहे असं म्हणते आता कावेरी. तर आता युग म्हणतो, स्वार्थीबाई आहे ती कावेरी, त्यांना फक्त स्वतःच्या मनाचं करायचं असतं असं म्हणतो तो. असं तुला वाटतं असं म्हणते कावेरी, कारण तुझ्या मनात असं भरवलं गेलंय असं म्हणते कावेरी. स्वार्थी म्हणतोस ना तू त्यांना, मग कधी त्यांच्या अंगावर लाखोंचे दागिने पाहिलेस तू, किंवा महागड्या साड्या बघितल्यास? कधी त्यांना पैसे उडवताना पाहिलेस तू असं म्हणते कावेरी. आणि इतकं सगळं आहे त्यांच्याकडे, पण ती बाई एक एक पैसा वाचवते असं म्हणते कावेरी. स्वतःही वाचवते आणि इतरांना वाचवायला शिकवते. कशावरून हे सगळं नाटक नसेल तिचं असं म्हणतो आता इथे योग. त्यांना काय गरज आहे तुझ्या समोर नाटक करायची असं म्हणते कावेरी. त्यांच्यासाठी तर तू त्यांचा यशच आहेस ना असं म्हणते आता इथे कावेरी. त्यांना कुठं माहित तू यश नाही युग आहेस. हे बघ मी जे सांगते ना ते नीट ऐक असं म्हणते कावेरी. ऐकतोय असं म्हणतो आता इथे योग. बोल. तुझी आई तुझा वापर करून घेते असं म्हणते आता इथे कावेरी. या घरातलं वातावरण बिघडवायचा प्रयत्न करते असं म्हणते कावेरी. घर सोडून जातील अशी परिस्थिती निर्माण केली आहे त्यांनी असं म्हणते कावेरी. प्यादा म्हणून वापर करता येते तुझा, आणि हे सगळं तुझ्या लक्षात येत नाही असं म्हणते आता कावेरी. तर आता युग चिडतो म्हणतो, एक कावेरी माझ्या आईच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही मी असं म्हणतो आता इथे. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी येते युगकडे. युग शांत हो असं म्हणते आता इथे कावेरी. आणि मी पुराव्यांशिवाय काहीच बोलत नाही असं म्हणते कावेरी. मी हे सिद्ध करेन की तुझ्या आईने मला मारण्यासाठी प्लॅन केलाय असं म्हणते कावेरी. आणि हे जर मी नाही सिद्ध करू शकले तर घरातली माणसं परत यायच्या आत मी हे घर सोडून निघून जाईन असं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षक हो युगला. बोल असं म्हणते आता इथे कावेरी. कबूल आहे का? हे बघ असं म्हणते आता इथे कावेरी. तुझ्या आईने मला मारण्यासाठी तयार केलेला प्लॅन असं म्हणते कावेरी. तो बॉक्स दाखवून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे युग पण बघतो त्या बॉक्सकडे. युग थांब असं म्हणते आता इथे कावेरी. हात नको लावूस त्याला असं म्हणते कावेरी. तुझ्या आईचं अक्षर तर तुला ओळखता येतच असेल ना. मी या बॉक्सला हात लावावा म्हणून त्या नावाची चिठ्ठी लिहिली आहे वर, पण तू ह्याला हात लावू नकोस असं म्हणते कावेरी, कारण त्यातून मोठा विजेचा करंट सोडला गेलाय असं म्हणते कावेरी. मला विजेचा करंट देऊन मारायचा प्लॅन आहे तुझ्या आईचा असं म्हणते कावेरी. तर आता युग म्हणतो, कावेरी वाटेल तर बोलू नकोस तू असं म्हणतो आता युग. खरं ते बोलते मी युग असं म्हणते कावेरी. माझ्या आईबद्दल तुझ्या मनामध्ये फक्त विष भरलंय. माझी आई हे सगळं काय करू शकत नाही, हे कुणीही लिहू शकतं असं म्हणतो आता इथे युग. माझ्या आईनेच केलंय ह्याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे असं म्हणतो इथे युग. एक मिनिट थांब असं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षकाने आपला फोन दाखवते ती युगला. हा व्हिडिओ बघ असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता तो व्हिडिओ दाखवते बघा प्रेक्षक हो ती युगला. तर आता त्याच्यामध्ये दिसतंय की युगची आईच घेऊन आलेली असते तो बॉक्स. कोण ही बाई असं म्हणतं आता इथे कावेरी. तर आता युग म्हणतो, आई त्या गुंडांना शोधून मी ते खरं काय ते शोधून काढणार आणि तुझ्या आईचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार होते. त्याचीच शिक्षा देत होती ती मला. आता तरी विश्वास ठेवशील मी काय सांगते यावर असं म्हणते कावेरी. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच दिसतंय की आई हा बॉक्स घेऊन बाहेर आली आहे. त्याचा इलेक्ट्रिक करंटशी काही संबंध नाही. होऊ शकतं आईने तुझ्यासाठी गिफ्ट आणलं असेल असं म्हणतो योग. तू काय बोलतोस तू हे? त्या माझ्यासाठी का गिफ्ट आणतील असं म्हणतो आता इथे कावेरी. सगळे तुझ्यासारखा विचार करत नाहीस कावेरी, तू त्याची आता सून आहेस असं म्हणतो योग. यशची बायको आहेस म्हणून गिफ्ट आणलं असेल तुझ्यासाठी असं म्हणतो योग. मग त्या हे गिफ्ट घेऊन माझ्या रूममध्ये का नाही आल्या, इथे का ठेवलं असेल त्यांनी हे असं म्हणते आता इथे कावेरी. तुझ्या मनात आईबद्दल ऑलरेडी खूप विष भरलाय असं म्हणतो इथे योग. तुला असं कळणार नाही असं म्हणतो तो. मी स्वतः या बॉक्सला टच करतो आणि तुला प्रूफ करतो की आई असं काही करू शकत नाही असं म्हणतो आता इथे योग. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे युगची आई म्हणत असते बघा प्रेक्षक हो, त्या बॉक्समधला विजेचा धक्का जर कावेरीला लागला तर हा दिवा कमी जास्त व्होल्टेजमुळे लुकलुकेल. तर आता बघा प्रेक्षक बल्बच्या समर्थामध्ये सगळं बोलत असते आता युगची आई. तर आता इथे युग पकडायला जातो त्या बॉक्सला आणि आता त्याला बघा प्रेक्षक करंट लागतो. तर आता इथे वीज हलते प्रेक्षक हो व्होल्टेजमुळे. तर आता इथे युगला खूप मोठा झटका लागतो आणि आता कावेरी बघते आणि आता खूप खुश होते बघा प्रेक्षक इथे युगची आई, कारण तिला वाटतं कावेरीला झटका लागला म्हणून करंटचा. तर आता इथे युगची आई याद येते बघा प्रेक्षक हो. तो बॉक्स इथेच ठेवलेला असतो. तर आता इथे कावेरी झोपलेली असते आणि नाटक करत असते बघा प्रेक्षक, कारण युगला लागलेलं असतं ना झटका. तर आता तिथे युग नसतो पण कावेरी झोपलेली असते बघा प्रेक्षक. तर आता इथे खूप खुश होते युगची आई की हा प्लॅन तर सक्सेसफुल होणारच होता असं म्हणते ती. फेल जाण्याचा चान्सच नव्हता असं म्हणते ती. तर आता इथे काठीने बंद करते बघा प्रेक्षक तो बॉक्स ती युगची आई आता. तर आता इथे कावेरी तिथेच पडलेली असते ना. तर आता इथे युगची आई तिचा हात पकडून बघते. तर आता खाली पडतो. कावेरीचा हात गेली असं म्हणून खुश होते आता इथे युगची आई. मला वाटलं नव्हतं तुला संपवणं एवढं सोपं असेल ते असं म्हणते आता इथे युगची आई बघा प्रेक्षक हो. फक्त 10 दिवस झालेत मला या घरात येऊन, आणि त्या 10 दिवसात मी तुला माझ्या मार्गातून कायमचं संपवलं असं म्हणते आता इथे युगची आई बघा प्रेक्षक हो. तुला ना बाळा कळलंच नाही मी तुझ्यासोबत काय करत होती ते असं म्हणते आता इथे युगची आई. आता हे खरं सांगायचं झालं तर असं म्हणते ती, तुझ्यासारख्या मुलीला असून करून घ्यायला आवडलं असतं मला,
म्हणजे सून जेवढी हुशार असायला हवी तेवढी हुशार होतीस तू. एकतर तुमच्या लग्नाच्या वेळी इथे नव्हते मी, आणि दुसरं त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या सुलक्षणाने संसाराबद्दल, घराबद्दल काय वाटेल ते नियम तुझ्या डोक्यात भरवले होते. आणखी एक सुलक्षणा नको होती मला माझ्या आयुष्यात. खरं तर ना, माझ्या आणि सुलक्षणाच्या भांडणात तुझा जीव गेला असं म्हणते युगची आई. पण त्यात माझी काय चूक नव्हती हां, असं म्हणते ती. आता तूच मध्ये पडलीस तर मी काय करणार? सुलक्षणामुळे मला माझ्या मुलांपासून लांब राहायला लागलं. सुलक्षणामुळे मी रस्त्यावर आले. माझं वैर तिच्याशी होतं. तू मध्ये पडून तिची सगळी पापं डोक्यावर घ्यायला लागलीस. मग मी काय करणार होते असं म्हणते आता ती. नाहीतर तोपर्यंत सगळं कसं मी ठरवल्यासारखं चाललं होतं असं म्हणते आता युगची आई. तर आता ती बघते परत कावेरीकडे. सुलक्षणाच्या प्रत्येक मुलाच्या आयुष्याची बर्बादी करणार होते मी. त्याची सुरुवात मी केली त्या यामीपासून. तुला माहीत नसेल तर सांगते. अगं, यामीला मोहितचे म्हणजे तिच्या नवऱ्याचे त्याच्या मैत्रिणीबरोबरचे फोटोज मी पाठवले होते असं म्हणते आता ती. यामी इतकी खवळली की स्वतःचा संसार मोडून इथे आली आणि भावजाईच्या संसारात ढवळाढवळ करायला लागली. मला काय, मला तेच हवं होतं. हां, असं म्हणते ती. अजून एक सांगते. यशच्या डोक्यात ना ते शेफ व्हायचं मीच भरवलं होतं लहानपणापासनं. कारण मला माहिती होतं सुलक्षणाला हे असलं काय आवडणार नाही. पण हे सगळे सुलक्षणावर मी केलेले बारीक बारीक वार होते. त्यातून खोरबडून जाईल असा वार मी तिच्यावर केला, तो उदयच्या बाबतीत असं म्हणते आता इथे युगची आई. उदय घरी परत येणार म्हणून सुलक्षणा किती आनंदात होती. पण मी उदयच्या गाडीचा ॲक्सिडेंट घडवून आणला. तर आता इथे फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं बघा प्रेक्षक हो, कसा उदयचा ॲक्सिडेंट झालेला असतो वगैरे, आणि घडवून हिनेच आणलेला असतं म्हणजे युगच्या आईने बघा प्रेक्षक हो. कसा ब्रेक फेल झालेला असतो आणि कसं ते पडलेले असतात ना बघा प्रेक्षक हो. हे सगळं सगळं दाखवलं आता फ्लॅशबॅकमध्ये. सुलक्षणा पूर्ण कोमडली होती आतनं. वरवर किती दाखवू दे मी खंबीर आहे वगैरे, पण आतून तिला माहिती होतं तिचा मुलगा या जगात नाही आहे. तुझ्यामुळे परत आला तो असं म्हणते आता इथे युगची आई. तू इथे नसतीस तर तो परत इथे कधीच आला नसता. तुझ्यामुळे माझा ना प्रत्येक डाव उलटा पडायला लागला, आणि मला आश्चर्य वाटायचं की ह्या घराशी तुझा काहीही संबंध नसतून प्रत्येक वेळी ह्या घराच्या भल्यासाठी तू कशी काय उभी राहतेस. हां, आणि अजून एक कबुली द्यायची हां. त्या फॅशन शोच्या रात्री चिकूला मीच गायब केलं होतं असं म्हणते आता इथे युगची बघा प्रेक्षक. तर फ्लॅशबॅक दाखवलंय कसं सुलक्षणा बोलत असते चिकूला हातात घेऊन. स्टेजवर गेल्यावर चेहरा दाखवणार ना. वाह, बरं चिकूला घेऊन जातेस ना असं म्हणून कावेरीला म्हणून दिलेली असते ना बघा प्रेक्षक हो सुलक्षणा चिकूला हातामध्ये. ते सगळं फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं बघा प्रेक्षक हो. नाही नाही, मला त्याला मारायचं वगैरे नव्हतं. मला फक्त सुलक्षणाची रात्रीची झोप उडवायची होती बास असं म्हणते आता इथे यश आहे बघा प्रेक्षक हो. त्या एका गोष्टीवरून माझा यश माझ्याशी भांडला, आणि तर फ्लॅशबॅकमध्ये दाखवले बघा प्रेक्षक हो. नाही, मला माबरोबर राहायचं आहे. अरे असं काय करतोस यश, मला माबरोबर राहायचं म्हणून राहिलेला असतो ना. मला आई म्हणून स्वीकारायला नकार दिला त्याने असं म्हणते आता इथे युगची आई. आणि आमच्यातल्या वादात लहानपणापासून अगदी पद्धतशीरपणे सुलक्षणाने यशला माझ्या विरोधात केलं. मी हे सगळं पडवलं नसतं ना तर आज ही वेळच आली नसती असं म्हणते आता इथे युगची आई बघा प्रेक्षक हो. तुला संपवली आणि आता सुलक्षणाचा नंबर आहे असं म्हणते ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती खूप खुश असते कावेरीला मारून. तर आता ती म्हणते, पण तुझी लाडकी सासू परत येण्याआधी तुझी विल्हेवाट लावायला हवी असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. तर आता ती उचलायला जाते कावेरीला, तर कावेरी उठते बघा प्रेक्षक हो तेवढ्यातच, आणि हात पकडते आता ती यशच्या आईचा बघा प्रेक्षक हो, म्हणजे युगच्या आणि यशच्या. तर आता कावेरी म्हणते, सासूबाई कशी विल्हेवाट लावणार, गाडणार की अग्नी देणार असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो आता युगच्या आईला. तर आता इथे हात सोडून घेते ती बघा प्रेक्षक हो. घाबरते ती, कशी काय जिवंत आहे कावेरी म्हणून. तर आता शॉकच बसतो तिला. तर आता कावेरी उभारते बघा प्रेक्षक हो, आणि सांगते आता ती युग आणि यशच्या आई समोर. तर आता ती बघते तिच्याकडे, तर आता खूप घाबरते बघा प्रेक्षक हो युगची आई. तर आता बघतच थांबते ती कावेरीकडे, आणि आता तिचा गळा आवळते ती. तर आता इथे खूप जोरात गळा आवळायला लागते तर ती कावेरीचा बघा प्रेक्षक हो. आणि आता तिला भिंतीच्या साईडला घेऊन जोरात आपटते आणि तिचा गळा धरते. आता तुझा श्वास संपेस तोपर्यंत तुझा गळा दाबणार आणि तुला पुरून टाकणार, चालेल का तुला सुनबाई असं म्हणते आता तिला बघा प्रेक्षक हो युगची आई. तर आता तेवढ्यातच युगच्या आईच्या हातावर मारते बघा कोणीतरी लाकूड घेऊन. तर तेवढ्यातच युग येतो बघा प्रेक्षक हो खाली, आणि आता तो तिला मारलेला मुलगा जो असतो तिचाच असतो, युग मारलेला असतो बघा प्रेक्षक हो आता त्याच्या आईला. तर आता युग येतो आणि ती म्हणायला लागते आता, अरे ही माझ्या जीवावर उठली होती असं म्हणते तिची आई, मला मारून टाकायला निघाली होती ती, मी फक्त माझा जीव वाचवत होते रे असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो युगची आई. यशच्या डोक्यात ना ते शेफ व्हायचं मीच भरवलं होतं लहानपणापासनं. ते
यश घरी परत येणार म्हणून सुलक्षणा किती आनंदात होती. हे सगळं रेकॉर्डिंग प्ले करते बघा प्रेक्षक हो. आता कावेरी काय काय बोललेली असते ना युगची आई, सगळं रेकॉर्ड करून आता सगळं प्ले करते बघा प्रेक्षक हो. कावेरी, मीच उदयच्या गाडीचा ऍक्सिडेंट करून आणला आणि अजून एक कबुली द्यायची आहे. हा, त्या फॅशन शोच्या रात्री चिकूला आम्हीच गायब केलं होतं आणि आता तुला संपवलं, आता सुलक्षणाचा नंबर आहे असं म्हटलेली असते ना ती. सगळी कबुली रेकॉर्ड केलेली असते बघा प्रेक्षक हो कावेरीने. आणि हे सगळं आता रेकॉर्ड झालंय असं म्हणतात इथे कावेरी. सासूबाई, तुम्हाला वाटलं त्याहीपेक्षा हुशार आहे मी असं म्हणते कावेरी. आता तरी पटलं ना? कोणाकोणाचा तोंड बंद कराल असं म्हणतात इथे कावेरी. कोणाकोणाचा गळा दाबाल असं म्हणतात कावेरी. फक्त मी एकटीच नाही, आणखीन 6 जण आहेत तुम्ही दिलेल्या कबुलीचे साक्षीदार असं म्हणतात इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळी लोक बाहेर येतात, म्हणजे सुलक्षणा, यमुना, अमृता, पौर्णिमा, विद्या सगळे ऐकलेले असतात बघा प्रेक्षक हो, जे काय घडलेलं असतं तो प्रकार. वहिनी असं म्हणतात इथे युगच्या आई. तर आता सुलक्षणा कानाखाली मारते बघा प्रेक्षक हो युगच्या आईला जोरात. पापी आहेस तू असं म्हणतात इथे सुलक्षणा. तुझा नर्क तू स्वतः तयार केलास असं म्हणतात इथे सुलक्षणा. तू आम्हाला शिक्षा देत नव्हतीस तर स्वतः भोगत होतीस, हे आता तरी कळतंय का तुझं तुला असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो युगच्या आईला. तर आता युगला पण खूप शॉक बसलेला असतो, आपल्या आईने असं काय केले म्हणून. तुझ्यासारखा सोड्याने पेटलेला माणूस आधी स्वतः त्याच आगीत जळत असतो असं म्हणते सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा म्हणते तशीच गत झाली तुझी सरिता असं म्हणते ती. सरिता, आज माझ्याजवळ माझं अख्खं कुटुंब आहे, माझ्या जीवाला जीव लावणारी, माझी काळजी घेणारी, मला आई म्हणणारी माझी सून आहे असं म्हणते आता सुलक्षणा. तू एकटी आहेस. अगं आज तुझा मुलगा सुद्धा तुला आई म्हणत नाही आहे, तुला जवळ घेत नाही आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आज सांगते तुला असं म्हणते सुलक्षणा, तुझ्या कामाबद्दल मी कधीच आक्षेप घेतला नव्हता. मला आक्षेप होता तो तुझ्या स्वार्थी वृत्तीबद्दल. तू फक्त सरिताच राहिलीस ग असं म्हणते सुलक्षणा. तू आई कधीच झाली नाहीस असं म्हणते ती. आणि जी आई होऊ शकत नाही ती इतर नाती काय सांभाळणार? सरिता, मला नेहमीच असं वाटायचं की स्त्रियांनी फक्त घराकडे लक्ष द्यावं, पण तुझ्याकडून तीही अपेक्षा नाही केली मी असं म्हणते सुलक्षणा. कारण तुला ते जमणारच नव्हतं ग कधी असं म्हणते सुलक्षणा. अगं नुसतं मुलाला जन्म दिला म्हणजे आई होत नाही, मी बघितलं माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी. तू कधी तुझ्या मुलांकडे लक्ष दिलंस? अगं दिवसेंदिवस उपाशी असायची मुलं आणि तू ऑफिसमधल्या बायकांमध्ये रमलेली असायचीस असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. अगं जिला साधी माणुसकी नाही तिला मातृत्व म्हणजे काय ते कसं कळणार असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. आणि तू माझं वंश संपवायला निघाली होतीस, पण तू हे विसरलीस की तू सुद्धा अजूनही धर्माधिकारीच आडनाव लावतीयस असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. आणि ज्याच्या जीवावर तू उठली होतीस तो मुलगा तुझा कोणीच नव्हता का ग असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. पण तुझ्याकडून का अपेक्षा करायची ग? तुझ्यासारख्या बाईला ह्या समाजात स्थान नाही, तुला तर नाहीच नाही असं म्हणते सुलक्षणा. तुझ्यासारखी बाई म्हणजे या समाजाला लागलेली कीड आहे. इन्स्पेक्टर साहेब असं म्हणून आता इथे पोलीस आले असतात बघा प्रेक्षक हो. सरिताने तिच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, तिला तुम्ही घेऊन जाऊ शकता असं म्हणते बघा प्रेक्षक हो. आता सुलक्षणा ताब्यात घ्या ना असं म्हणतात आता इन्स्पेक्टर. आणि ताब्यात घेत होता इथे युगच्या आईला बघा प्रेक्षक हो. अरे मला वाचव ना असं म्हणते ती. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर असं म्हणते तिची आई बघा प्रेक्षक हो युगची. ही बाई बघ खोटं बोलतेय, मुद्दाम करते हे सगळं मला अडकवण्यासाठी असं म्हणते युगची आई. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मला वाचव ना, सांग ना हे सगळ्यांना हे सगळं खोटं आहे म्हणून. अरे ऐक ना असं म्हणते ती. तर कोण आहेस तू असं म्हणतो इथे युग बघा प्रेक्षक हो. मी नाही ओळखत तुला असं म्हणतो इथे युग. तर आता धक्का बसतो बघा प्रेक्षक हो युगच्या आईला पण. सगळ्यांनाच धक्का बसतो असं म्हटल्यानंतर. तर आता इथे युग बघतो बघा प्रेक्षक हो सुलक्षणाकडे. माझी आई फक्त ही आहे असं म्हणतो आता इथे युग बघा प्रेक्षक हो सुलक्षणाला पकडून. माझी मा असं म्हणतो आता इथे युग. आणि आता खूप खुश होते सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता दोघे मिठी मारतात बघा एकमेकांना युग आणि सुलक्षणा. तर आता सुलक्षणा खूप आनंदात असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, लाज नाही वाटत असं म्हणते युगची आई. लाज नाही वाटत का या बाईला आई म्हणायला असं म्हणते आता ती. आज कळतंय मला, शेवटी ह्यांचंच रक्त आहेस तू. जिनी जन्म दिला त्या आईला डावलून दुसऱ्या बाईला आपली आई मांडण्याचे संस्कार ह्याच घरचे आहेत. माझं वागणं दिसतंय तुला असं म्हणतो योग, पण त्या मागची कारणं अजूनही दिसत नाही तसं म्हणतो तो. ज्या बाईला दुसऱ्याचं मूल वाटत नाही ती आई असूच शकत नाही असं म्हणतो इथे योग. आज कळलं मला असं म्हणतो तो. सगळं कळलं. ह्या घराचे काय घडलंय त्याला फक्त तूच जबाबदार आहेस असं म्हणतो इथे योग. तर आता युग म्हणतो आजपासून तुझा आणि माझा संबंध संपलाय असं म्हणतो तो. तर आता खूप मोठा धक्का बसतो युगच्या आईला बघा प्रेक्षक हो. आणि तिला खूप शॉक बसतो हे सगळं ऐकून. इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा ह्यांना असं म्हणतो इथे योग. तर आता खूप अश्रू असतात बघा प्रेक्षक हो युगच्या डोळ्यामध्ये. हो चला असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. आणि पकडतात बघा प्रेक्षक हो तो त्या युगच्या आईला. आणि आता घेऊन जातात तिला पोलीस. सुलक्षणा असं म्हणतात त्या. सुलक्षणा असं म्हणतात त्या. तुला वाटतंय तसं नाही आहे असं म्हणते ती. हा तुझा यश नाही आहे, हा तुझा यश नाही आहे असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे शॉक बसतो
सुलक्षणाला वगैरे. तर आता इथे खूप भीती वाटते कावेरीला सत्य बाहेर येईल का म्हणून. तर आता इथे युग मिठी मारतो सुलक्षणाला आणि आता इथे कावेरी एकदम टेन्शनमध्ये येते बघा प्रेक्षक हो. तर आता युग बघतो कावेरीकडे आणि आता अमृताला पण डाऊट येतो बघा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे समजतो बघूया तरी कॅपमध्ये काय येते. तर आता इथे कावेरी बॅग घेऊन जात असते. तर आता इथे युग म्हणतो कुठे जातेस तू. तर आता कावेरी म्हणते मी बॅग घेऊन कायमची घर सोडून जाते असं म्हणते कावेरी. अचानक काय झालं असं म्हणतो युग. एवढी मोठी गोष्ट मी मापासून लपून ठेवल्यावर त्या का मला इथे राहू देतील असं म्हणते आता इथे कावेरी. मी तुला माझ्यापासून लांब कुठेच जाऊ देणार नाही असं म्हणतो युग. मी कुठे गेली तरी तुला काय फरक पडणार असं म्हणते आता इथे कावेरी. माझं प्रेम आहे तुझ्यावर असं म्हणतो आता इथे युग. आणि आता इथे कावेरीच्या हातातून ती बॅग पडते बघा प्रेक्षक हो खाली. तर तुझंही प्रेम आहे का माझ्यावर असं म्हणतो युग. तर आता रिकॅप सुद्धा इथे समोर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.